नमस्कार, एज इज रिअल टॉक्स या आपल्या चॅनलवर आज आपण डिस्कस करणार आहोत मेंटेनन्स अँड रिपेअर्स ऑफ स्ट्रक्चरच्या युनिट नंबर 2चा, जसं आहे नाव कॉजेस अँड डिटेक्शन्स ऑफ डॅमेजेस. लेक्चर नंबर 3, सब्जेक्ट कोड 22/602, सेम 6, सिव्हिल इंजिनिअरिंग, सिव्हिल अँड रुरल इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी. ठीक आहे, तर मेंटेनन्स अँड रिपेअर्स ऑफ स्ट्रक्चर युनिट 2, कॉजेस अँड डिटेक्शन ऑफ डॅमेज. खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे परीक्षेच्या दृष्टीनं ॲज वेल ॲज प्रॅक्टिकल लाईफमध्ये साईट नॉलेजसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा असा हा टॉपिक आहे. त्यामुळं खूप लक्षपूर्वक लेक्चर पूर्णपणे बघा. आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करा. तर आपण या ठिकाणी लेक्चरला सुरुवात करतोय. तर आपल्या थर्ड लेक्चरचा आपला फर्स्ट पॉईंट आहे तो aspects of visual observations for damage detection. तर कुठल्या अस्पेक्ट्सने आपण व्हिज्युअल ऑब्झर्वेशन करायचं आहे. तर पहिलं आहे व्हेरिफिकेशन ऑफ ओरिजिनल ड्रॉइंग्स. पहिलं तर काय केलं पाहिजे, तर ड्रॉइंग्सचं व्हेरिफिकेशन केलं पाहिजे ऑन साईट जाऊन. कसं केलं पाहिजे, ते ऑन साईट जाऊन ड्रॉइंग्सचं व्हेरिफिकेशन केलं पाहिजे. आता ऑन साईट जाऊन काय व्हेरिफिकेशन केलं पाहिजे, समजा ही जी काही डायग्राम दिसते ही मी साईटवर दिलेली आहे की ह्या पद्धतीने साईट करायची. पण त्या ठिकाणी समजा मी असे काहीतरी डिझाईन दिलंय, हे इथं मी कॉलम दिलाय, इथं कॉलम दिलाय, इथं कॉलम दिलाय व्यवस्थित असा, इथंही कॉलम दिलाय, इथं असा कॉलम दिलाय मोठासा, इथं दिलाय मोठासा कॉलम, आणि त्याच्यावर मी हे सगळं रेस्ट करायला लावलंय. आणि जेव्हा मी साईट व्हिजिटला जातोय तर ऑन साईट मला काय दिसतंय, तर त्यांनी फक्त 4 कोपऱ्यात 4 कॉलम घेतलेत असे आणि झालं त्यांचं काम. त्यामुळं काय आहे की ॲक्च्युअल ड्रॉइंग्स हे साईट सोबत मेळ खात आहेत का हे बघणं सर्वात महत्त्वाचं आहे. त्यामुळं व्हेरिफिकेशन ऑफ ओरिजिनल ड्रॉइंग्स ऑन साईट हा जास्त महत्त्वाचा भाग आहे. कारण ज्या पद्धतीने डिझायनरनी तो तिथं डिझाईन करून दिलेला असतो, मग ते त्याचं आस्पेक्ट प्रॉस्पेक्ट असतील, लँडस्केपिंग असेल, स्ट्रक्चरल ड्रॉइंग असेल, रेंडरिंग असेल, बाहेरून कसं घर दिसणार काय, आणि बाहेरून दिलाय त्यांनी सजेस्ट केला आहे ऑइल पेंट, काय वेदरशिल्ड पेंट, वेदरशिल्ड पेंट दिलाय आणि त्यांनी फक्त चुना मारलाय सांडला तर चालेल का? नाही, तो त्या ठिकाणी टिकणार नाही. त्यामुळं काय, तर ड्रॉइंग पाहिजे आणि ड्रॉइंगवरच्या नोटेशनप्रमाणे साईटवर ते काम झालंय का हे चेक करता आलं पाहिजे. तिसरं आहे आयडेंटिफिकेशन ऑफ रिमार्केबल चेंजेस. आता आयडेंटिफिकेशन ऑफ रिमार्केबल चेंजेस म्हणजे काय, तर कशा पद्धतीचे चेंजेस साईटवर मला दिसत आहेत आयडेंटिकली, हे आपण पाहूच पुढच्या ह्याच्यात. त्यानंतर आपला आहे आयडेंटिफिकेशन ऑफ फिजिकल स्ट्रक्चरल डॅमेजेस. आता ही जी आपण इमेज बघतोय ह्यामध्ये आपल्याला काय दिसतंय, तर फिजिकली म्हणजे बाहेरून हे घर बघताना काय दिसतंय आपल्याला, तर ही एवढी मोठी क्रॅक पडली बघा. ही एवढी मोठी काय आहे, तर क्रॅक आहे, एका सरळ रेषेत ही क्रॅक आहे. ह्या रेषेचा अर्थ काय आहे, तर आतमधलं जे स्टील आहे, आतमधलं जे स्टील आहे ते काय आहे, करोजन झालेलं आहे. स्टील इज करोडेड. त्यामुळे काय झालं, जेवढं स्टील करोड झालंय त्या लाईन मध्येच बरोबर कॉन्क्रीट पील ऑफ झालेला आहे. स्वेलिंग होईल, काही दिवसांनी पडून जाईल ते. काय करणार, यामध्ये पाणी जाईल, धूळ जाईल, ते अजूनच ती क्रॅक काय होत जाईल, गहरी होत जाईल, आणि आपल्याला लक्षात येईल की ती काय झाली आहे, फिजिकली ती क्रॅक जिथं स्टील आहे तिथं पडलेली आहे. त्यामुळे फिजिकल आयडेंटिफिकेशन ऑफ स्ट्रक्चरल डॅमेज, बरोबर आहे का, स्ट्रक्चरल कॉम्पोनंट कॉलम. आता स्ट्रक्चरल कॉम्पोनंट कुठले हे सुद्धा जर जाणून घ्यायचं असेल तर महत्वाचं मी इथं लिहितो एकदा, उगाच असं नको की काही माहीत नव्हतं आम्हाला. कुठले कुठले असतात, तर पहिलं असतं फाउंडेशन. फाउंडेशन हा स्ट्रक्चरल हे आहे. त्यानंतर असतात कॉलम, कॉलम, बीम,
आणि स्लॅब. हे चार काय आहेत तर मुख्य स्ट्रक्चरल कॉम्पोनंट्स असतात. बरोबर आहे का? हे चार मुख्य स्ट्रक्चरल कॉम्पोनंट आहेत. कुठले कुठले आहेत तर फाउंडेशन आहे, कॉलम आहे, बीम आहे आणि स्लॅब आहे. हे जर तुम्ही ब्रिज मध्ये जाल तर काय होईल तर पाईल असेल, फाउंडेशन असेल, सबस्ट्रक्चर, सुपरस्ट्रक्चर, त्यामध्ये पियर असेल कॉलमच्या जागी, वरती डेकचा स्लॅब असेल, बीम असेल. म्हणजे हे काही काही हे सेम असतात इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये सुद्धा आणि बिल्डिंग मध्ये सुद्धा. त्यामुळं हे आयडेंटिफिकेशन ऑफ फिजिकली स्ट्रक्चरल डॅमेजेस म्हणजे स्ट्रक्चरल पार्टला झालेले आयडेंटिफिकेशन. नेक्स्ट आहे ऑफ फिजिकल नॉन स्ट्रक्चरल डॅमेज. आता फिजिकल नॉन स्ट्रक्चरल डॅमेज काय असतील तर प्रत्येक आपण बघू की इथं काय दिसतंय मला हे तर हे बघा टर्निंग झालेलं आहे, सॅगिंग झालाय, हा सॅग आलाय. कशाला सॅग आलेला आहे तर या बीमला या ठिकाणी सॅग आलेला आहे. बरोबर आहे का? बीम कसा पाहिजे असा पाहिजे सरळ रेषेत. त्यावेळी तो काय झाला असा टर्न आउट झालेला. मी परत इथलं एकदा इथली इंक पुसून टाकतो. तर इथं बाण हा दिसतोय. काय दिसतंय तर हे बघा स्ट्रक्चरल कॉम्पोनंट टर्न आउट झालेला आहे. स्ट्रक्चरल डॅमेजचं हे एक एक्झाम्पल झालं. देन ऑब्झर्व लोकेशन ऑफ हनी कोम्बिंग. सॉरी, आता नॉन स्ट्रक्चरल बघूया आपण. नॉन स्ट्रक्चरली आता कुठले कुठले आहेत? हा, नॉन स्ट्रक्चरल काय असते तर वॉल नॉन स्ट्रक्चरल आहे आपली, पॅरापेट, पॅरापेट आहे, पार्किंग आहे, रेलिंग आहे. हे काय आहेत? हे असे काय असतात म्हणजे बीम, कॉलम, स्लॅब आणि फाउंडेशन. या व्यतिरिक्त बाकीचे सगळे काय आहेत तर नॉन स्ट्रक्चरल डॅमेजेस आहेत. आता वॉलचं जनरली कसं दिसतं आपल्याला डॅमेज झालेलं तर आता इथं पुसटशी अशी दिसतीये, पण मी इथं ड्रॉ करतो तुम्हाला लक्षात येईल इथं ही अशी क्रॅक गेलेली, ही काय गेलेली भिंतीला क्रॅक गेलेली आहे, शिरा टाईपची क्रॅक आहे. हे आता म्हणजेच काय आहे ऍक्च्युली तर या केसमध्ये काय झालेलं आहे, इरेज करू आपण एवढं. तर ह्या केसमध्ये काय झालेलं आहे आपल्या तर इथं हा बीम आहे, बीम हा काय आहे बीम आहे. आता या बीम वरचा लोड काय झालाय जास्त झालाय, या बीम वरती जास्त लोड आलेला आहे. मग ह्या लोड मुळे आता काय होतंय तर ह्या लोड मुळे हा सॅग होतोय, असा हा बीम असं सॅग होतोय. वाटलं तर आपण दुसऱ्या पेनने ती आकृती दाखवू, ब्लॅक घेऊ, इथं असा सॅग होतोय तो. आणि तो असा सॅग झाल्यामुळे काय होतं इनडायरेक्टली ह्या वॉलवर त्याचं प्रेशर येते. त्यामुळे काय होते तशी 45 डिग्री मध्ये ही क्रॅक गेलेली आहे, रादर 45 डिग्रीज मध्ये ही क्रॅक गेलेली आहे साधारणतः. तुम्ही म्हणाल की कोण लावून कोणी बघितली, साधारण एक 45 डिग्रीची ही क्रॅक जाते. ही काय आहे तर नॉन स्ट्रक्चरल डॅमेज, फिजिकली नॉन स्ट्रक्चरल डॅमेज हे एक उदाहरण आहे. ऑब्झर्वेशन ऑफ लोकेशन ऑफ हनी कोम्बिंग. आता हनी कोम्बिंग आपल्या सगळ्याला माहित आहे. काय असतं हनी कोम्बिंग तर समजा मी हे कॉन्क्रीट फिल केलेला आहे, हा कॉन्क्रीटचा एखादा एलिमेंट आहे म्हणू आपण, बीम म्हणू, कॉलम म्हणू, काही म्हणू ह्याला आपण. तर हे सगळं भरलेलं असताना काय होतं की कुठंतरी अशी पोकळी राहते, कुठंतरी पोकळी राहून जाते इथं 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 अशी. काय होते या भागात काय होतं की कॉन्क्रीटच नसतं. या भागात काय होतं कधी कधी कॉन्क्रीट जात नाही, त्यामुळे काय होतं तर तो एम्प्टी राहतो भाग. किंवा काय होतं की सेग्रिगेशन होतं. कोणाकोणाचं सेग्रिगेशन होतं तर ऍग्रिगेट जे असतात म्हणजे काय आपली खडी, तर त्या खडीचं सेग्रिगेशन होतं. सेग्रिगेशन होतं म्हणजे काय होतं कधी कधी पाणी जास्त झालं तर काय होतं तर जे काय असतात ऍग्रिगेट कुठले असतात कोर्स ऍग्रिगेट, फाईन ऍग्रिगेट, ह्या दोन असतात. मग कोर्स म्हणजे काय तर मोठी खडी असते त्याला आपण काय म्हणतो कोर्स ऍग्रिगेट. फाईन ऍग्रिगेट म्हणजे काय शक्यतो वाळू असते. बरोबर आहे का? तर वाळू आणि खडी, आता इथे वाळू दिसते, वाळू करू ह्याला आणि खडी, ह्याच्यात बॉन्डिंग काय असतं तर सिमेंट असतं. पण जर समजा पाणी जास्त झालं तर काय होतं कित्येकदा की सिमेंट वेगळं होतं, सिमेंटला वाळू चिटकून राहते आणि ही जी काही कोर्स ऍग्रिगेट आहे ती वेगळी होते. त्यामुळे काय होतं त्या ठिकाणी हनी कोम्बिंग होतं. आयडेंटिफिकेशन इन स्ट्रक्चरल कॉम्पोनंट डेव्हिएशन. आता हे डेव्हिएशनच एक्झाम्पल आहे. काय झालंय तर हा डेव्हिएट झालाय
बरोबर आहे, डेव्हिएट झाला. हे काय झालं तर कोरोजनमुळे हा खराब झाला होता. हा जो काही स्ट्रक्चरल कॉम्पोनंट आहे तो आतल्या कोरोजनमुळे झाला होता. हा काय झाला, एक्स्ट्रा लोड आल्यामुळं ह्या बीम वरती हा असा टर्न झाला, डेव्हिएट झालेला आहे हे स्ट्रक्चर आपलं. त्यामुळे काय दिसते तर स्ट्रक्चरल डेव्हिएशन यामध्ये दिसत आहे आपल्याला. ठीक आहे, स्ट्रक्चरल डेव्हिएशन. देन अस्पेक्ट्स ऑफ व्हिज्युअल ऑब्झर्वेशन फॉर डॅमेज डिटेक्शन मध्ये अजून आपण एक्झाम्पल वाढवलेले आहेत. ऑब्झर्वेशन ऑफ मॉस अँड व्हेजिटेशन ग्रोथ ऑन वॉल. तर मॉस म्हणजे काय तर शिवाळ. शिवाळ साध्या आणि सोप्या भाषेत हे काय झाले आहे तर शेवाळलेला आहे. आणि दुसरा आहे व्हेजिटेशन ग्रोथ. व्हेजिटेशन म्हणजे काय आहे, पिंपळ वड अशी झाडं काय होतात तर भिंतीच्या बुंध्यात येतात. आणि मी फर्स्ट चॅप्टर शिकवताना ह्याचं सांगितलं होतं काय काम असतं, की समजा आता ही वॉल आहे, ही क्रॅक गेली आहे बघा लगेच इकडं, ही त्या वॉलला क्रॅक गेलेली आहे. तर ही कशामुळे गेली आहे क्रॅक, तर ही जी काही समजा मी इथं भिंत काढतो अशी, आणि ह्या भिंतीमध्ये इकडे मी झाड उगवलं समजा, असं एक झाड उगवलं काहीतरी, तर ह्याची मुळाची वाढ कुठं होती तर ह्याची मुळाची वाढ स्ट्रक्चरच्या आतमध्ये व्हायला चालू होते. जसं जसं झाड वरती वाढत जातं असं तितकीच मुळं ही काय व्हायला लागतात तर आतपर्यंत रुजायचा प्रयत्न करायला लागतात. त्यामुळे काय होतं की ह्याच्या आसपासचा हा जो एरिया आहे, आता आपण इंक बदलू, ह्याच्या आसपासचा जो एरिया आहे तो काय होतो तर तो एरियामध्ये क्रॅक्स तयार व्हायला लागतात. मग आता हे क्रॅक्स कशामुळे होतात तर हे जे काही मुळे आहेत, ही मुळं आहेत, ह्यांना काय होती तर ग्रोथ लागते आतपर्यंत, आणि ती ग्रोथ होण्यासाठी ते जी आतमधली जागा तयार करतात त्यावेळी ह्या व्हेजिटेशनचा काय होतं आपल्याला फटका बसतो. आता ह्या स्लाइड मध्ये बघितलं तुम्हाला तर ही मुळं दिसत आहेत, हे आपल्याला मुळं दिसत आहेत इथं नाही का, इथं वाढली आहेत, इथं वाढली आहेत, इथंही वाढली आहेत. म्हणजेच काय तर त्या झाडाला कुठं ना कुठं तरी पसरायचं. आता इथं पाण्याचा सोर्स आहे म्हणून ते इथपर्यंत पण आलंय बघा. का आता या होल मधून पाणी बाहेर पडतं तर किंवा साठतं. आता हे होल जाम झालंय, हे होल आता जाम पॅक आहे, त्यामुळे हे काय झालं तर पाणी शोधत इथं आलंय, ह्याला हे पाणी मिळतंय. तसंच जे काही पाणी ह्या वॉल मध्ये ऑब्झर्व होईल ते काय होणार आहे, या मुळांना येऊन मिळणार आहे. अशा पद्धतीने ती मुळं वाढतात. जिथं पाणी तिकडं मुळं, जिकडं सूर्य तिकडं असं सूर्य गावडं आपण आहे, जिथं सूर्य तिकडं झाडं. अशा पद्धतीने ती झाडं वाढून त्या ठिकाणी काय होत असतात तर डॅमेज होत असतात. त्यामुळे हे पण ऑब्झर्वेशन काय केलं पाहिजे, मॉस हे एक्झाम्पल आणि व्हेजिटेशन म्हणजेच काय झाडं. समजले ही उदाहरणं. आता पुढच्या याच्यात बघू आपण ऑब्झर्वेशन ऑफ सॉइल कंडिशन. आता इथं बघा तुम्ही सॉइल कंडिशन कशी आहे, ही सॉइल तुम्हाला चांगली दिसते का नाही. आता इथं बघाल तुम्ही झूम करून बघू आपण, तर हे बघा ह्या फरशा आरून गेल्यात जमिनीत आहेत का, आणि ही माती पण व्यवस्थित दिसत नाही. ही काय दगड पडली आहेत, ही इकडं काय माती अशी बाहेर झाली आहे. हे असं जे काही दिसतंय आपल्याला या ठिकाणी हे काय आहे तर सॉइलची कंडिशन इथं बिकट आहे बघा. का तर आरली जमिनीत काय गेलं, आरून गेले, खड्डा पडलाय त्याला जमिनीच्या आतमध्ये, आणि इकडं उंचवटा दिसतोय हा, म्हणजे हा उंचवटा दिसतोय आणि इथं काय आहे खड्डा पडलेला आहे. म्हणजे काय ही काही चांगलं कंडिशन मध्ये आहे का ग्राउंड, तर नाही, हे ग्राउंड फॉल्टी कंडिशन मध्ये आहे आपलं. म्हणजेच काही की सॉइल मध्ये एकतर कॉम्पॅक्शन नाही आहे सॉइलचं, आणि दुसरं तर खूप मिक्स व्हरायटी आहे. त्यामुळेच काय होतीये तर ती जी काही सॉइल आहे ती व्यवस्थितरित्या त्याची बिअरिंग कॅपॅसिटी नाही आहे. आणि दुसरी एक गोष्ट होती तर ब्लॅक कॉटन सॉइल आहे, ही तिची प्रॉपर्टीच आहे ब्लॅक कॉटन सॉइलची की ती लवकर सेट होते. आता तेच एक एक्झाम्पल इथं आहे. आता इथं काय ठेवलंय, ह्याच्यावर वजन ठेवलंय, काय ठेवलंय, पण ही पण एक्झाम जे आपण बघतो तर बघा मातीत काय खूप सारे असं डिब्रिस आहे, जेणेकरून काय गेले आहेत मातीला असे खूप तडे गेलेले आहेत. माती स्टेबल नाही आहे, मुरुम दिसते, माती दिसते. इकडं काय केलंय घुशीने स्वतःच घर करून घेतलेलं आहे. का तर सॉइल मध्ये किंवा ग्राउंड मध्ये तितकीशी ताकद दिसत नाहीये. हे काय झालं सॉइल कंडिशन, बरोबर आहे ना, काय आहे आजारी आहे हे, म्हणजे ग्राउंड एकंदरीत व्यवस्थित नाहीये, किंवा जी सॉइलची कंडिशन आहे ती काय आहे खूप चुकीची आहे त्या ठिकाणी.
ह्याचं अजून एक मी तुम्हाला उदाहरण देतो. तर हे काय आहे, दलदलीमध्ये बांधलेलं घर आहे. तुम्ही जर बघाल तर इकडे ही दलदल दिसते आणि हे जे काही घर दिसतंय का तुम्हाला इथं लगेचच, ऍक्च्युली आपण अशा एरियामध्ये घरं बांधली पाहिजेत का? उत्तर आहे नाही. अशा एरियामध्ये आपण घरं नाही बांधली पाहिजेत का? कारण की इथं आपलं स्पष्ट दिसतंय की हे मार्शी प्लेस आहे, हे पानगवत उगवलंय, इथं हे सगळं पाणी साचून राहिलेलं आहे. म्हणजेच काय, ही पाणथळ जागा आहे, जमिनीमध्ये जास्त ताकद नाही. पण इथं जर तुम्ही बघाल तर लँड फील केलेली आहे, ती बाहेरून आणून मटेरियल तिथं काय केलं, फील केलं आणि त्याच्यावर ते स्ट्रक्चर उभं केलेलं आहे. पण फर्स्टली मी काय म्हणेन की इथं नका करू तुम्ही. का? कारण की जेव्हा हे पाणी वर खाली होतं, या पाण्याची पातळी वर खाली होते, त्यावेळेस जमीन सेट व्हायची शक्यता खूप जास्त असते. तिथं स्वेलिंग होत राहतं, स्वेलिंग होते, जमीन फुगते, जमीन कॉन्ट्रॅक्ट होते उन्हाळा आलं की. अशा कंडिशनमध्ये काय होऊन जातं की स्ट्रक्चर डिस्ट्रेस होऊन जातं, पडून जातं. इथं हे खूप छोटं आहे, तसं बघितलं तर ही एक रूम दिसते, हा हॉल दिसतोय, इथे एक रूम असेल आणि एखादं किचन असेल, एखादं 1 BHKचं असेल, मध्ये हा टॉयलेट युनिट दिसतोय. पण ह्याचा परिणाम आपल्याला कधी दिसेल, जेव्हा बांधकाम पूर्ण होईल त्यावेळी आपल्याला ह्याचा परिणाम दिसेल. का? तर ही सॉइल कंडिशन. हे बघा, इथं ही दुसरं, आता इथं घर नाही, आता इथं त्यांनी लँड फिल केली आहे, बघा ही लँड फिल केली आहे, पण लगेच आपल्याला काय दिसतंय, बॅक साईडला हे पाणी दिसतंय. या घरासारखंच एक केस स्टडी आपण जर बघितली तर हे घर दिसतंय आणि ही सॉइलची कंडिशन आहे, ग्राउंडची कंडिशन म्हणू शकतो आपण. तर ही सॉइलची आणि ग्राउंडची एवढी इम्प्रोवाइज कंडिशन आहे का? तर आहे नो. इथे या ठिकाणी त्यांनी पाईल केलेलं आहे, बरोबर आहे का, लँड फील केलेले आहे, पाईल केलेलं आहे, राफ्ट फाउंडेशन केलेलं आहे, काय जे काही स्ट्रक्चरल इंजिनियरनी त्यांना सजेशन दिलेलं आहे ते त्यांनी तिथं केलेलं आहे. पण ह्याची कॉस्ट सुद्धा हायर असेल. कॉस्ट काय आहे, हायर आहे. आणि दुसरं काय आहे तर रेनी सीझन, रेन्स आणि फ्लड ह्या दोन्हीला हे प्रोन आहे. कारण की इनडायरेक्टली हे काय आहे तर रेड झोनचाच एक भाग आहे. हा एका रेड झोनचा भाग आहे. त्यामुळेच काय आहे तर हे वॉटर सगळं भरलेलं आहे इथं, पाणथळ अशी ही जागा आहे आणि त्याच्या शेजारीच काय आहे, हे स्ट्रक्चर आहे. त्यामुळे सॉइल कंडिशन चेक करणं खूप महत्वाचं असतं. जर ग्राउंड स्ट्रॉंग नसेल, जर सॉइल स्टार्टा नीट नसेल तर काय होतं, आपलं फाउंडेशन कधीच सेट होऊ शकत नाही त्या ठिकाणी. आणि ज्या ठिकाणी फाउंडेशनच सेट होऊ शकत नाही, जिथं तुमचा पायाच ठीक नाहीये, त्या ठिकाणी तुमच्या वरच्या बिल्डिंगला आता काही अर्थ आहे का? नाही. जर माझ्या वरतीचा लोडच नाही घेत असेल माझी जमीन, तर मग मला काय ऑप्शन आहे का? नाही. तर काहीच नाही, बरोबर आहे. उद्या हे घर पडलं तरी त्याला कोणीही जबाबदार नाही, ना स्ट्रक्चरल इंजिनियर, ना महानगरपालिका, स्वतः त्या घराचा मालक त्याला जबाबदार असेल. का? तर ही कंडिशन असताना त्याने इथं फक्त लँडफिल करून ते स्ट्रक्चर बांधलेलं आहे. पूर्णतः चुकीचं आहे हे. आता इथेही लँडफिल झालेलं आहे, तर आपण बघतोय मागं पाणी, आता हे पाणी हे दिसतंय, हे लँडफिल पण दिसतंय. मग आता इथं मी उद्या घर बांधलं, असं टोलेजंग अशी मी इमारत बांधली, तरी ह्याच्या मागचं काही टिकणार आहे का? तर नाही. ह्याच्या मागं माझं काहीही टिकणार नाही. ह्याच्या मागं माझं काही टिकणार नाही, किंवा काही दिवस टिकेल, चला आपण धरू की 50 वर्ष आपण गॅरंटी देतो, पण साधारण 20 वर्षातच ते पण जर देवी कृपा असेल, पूर नाही आला, हे नाही झालं, तरच ते टिकू शकतं. किंवा अति पाऊस झाला, नाही झाला, या कंडिशन सुद्धा यामध्ये मॅटर करतात. नेक्स्ट वन इज लिकेज ॲट सॅनिटरी युनिट. सॅनिटरी युनिट म्हणजे काय असतं आपलं, WCN बाथ, WC's वॉटर क्लोजेट अँड बाथ, हे दोनच काय आहेत आपल्या घरातले मुख्य पाण्याचे युनिट्स असतात. आता या ठिकाणी आपण एक्झाम्पल देताना काय देऊ शकतो, तर ही एक भिंतच आहे जी बाथरूमला संलग्न आहे, बाथरूम आतमध्ये ह्याच्या, पण बाहेर पण हा भिंतीला काय आलाय, ओल आल्यामुळे हे पोफडे जे दिसत आहेत, हे पोफडे आलेले आहेत बघा. हे बघा, हे अशा पद्धतीने काय दिसत आहेत तर पोफडे दिसत आहेत भिंतीवर आलेले. हे कशामुळे दिसत आहेत तर आतल्या भिंतीला ओल आल्यामुळे, डॅम्पनेस आल्यामुळं हा कलर पील ऑफ झालेला आहे. आता ह्याचा काही तसा प्रत्यक्ष धोका नाही आहे त्या इमारतीला, पण कुठेतरी सुरुवात झालेली
आहे. नेक्स्ट वन काय आहे इथेच बघू आपण. तर बघा पाणी जाऊन काय झालेलं आहे, तर ह्याच्यावरती साधारण हा संक स्लॅब दिसतोय आपल्याला. आणि या संक स्लॅब बघताना काय दिसतंय की वरून पाणी गळतंय. आणि वरून पाणी गळत असल्यामुळं काय होतंय, तर जी काही पाणी खालीपर्यंत येतंय आपलं, ते काय होतंय त्यामुळे हे सगळं दिसतंय. हे बघा, हे आत्ता प्रायमरीली या रंगाचे पोफडे उडायला सुरुवात झालेली आहे. नंतर कॉन्क्रीटला हार्म होतं, स्टीलला हार्म होतं, स्ट्रक्चर इनडायरेक्टली कमकुवत होतं. देन ही मॉसची वाढ आहे बघा. बाथरूमचा टॅप आहे, दिसतंय का, हे पाणी आहे. हे जुन्या एका क्वार्टरचा फोटो आहे. गव्हर्नमेंटचे क्वार्टर्स असतात बघा जुने, त्यात बघा ही गळती लागून काय झालं, तर पूर्ण आतमध्ये एवढं मॉस येऊन गेलं. एवढे म्हणजे कितपत पाण्याची गळती आहे बघा, की ह्याच्यावर इतकं सगळं शेवाळ जिवंत आहे. आता ही लोखंडी पाईप आहे त्यामुळे दिसतंय आपल्याला की खूप जुनं स्ट्रक्चर आहे हे, पण हे कितपत घातक ठरू शकतं हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. म्हणून लिकेज प्रूफ करणं, सॅनिटरी वेअर्सला लिकेज प्रूफ करणं हे खूप महत्वाची जबाबदारी असते कोणत्याही इंजिनियरची. सॅनिटरी युनिट्स तुमचे गळके नाही पाहिजेत. देन ही एक केस स्टडी मी तुम्हाला जस्ट दाखवतोय. आता ह्या ठिकाणी तुम्हाला सगळ्या फोटोजमध्ये व्यवस्थित पाहिलं तर हे सगळे बाथरूम युनिट दिसत आहेत आपल्याला. हे बाथरूमचे युनिट्स आहेत का, हे बघा ट्रॅप्स आलेत सगळे, पायपिंग दिसतंय का, हे सगळे काय प्लंबिंग युनिट दिसत आहेत आपल्याला व्यवस्थित. म्हणून 3 अँगलनी सेम बिल्डिंगचा फोटो सेम प्लेसचा मी काढलेला आहे. सोबतच या क्रॅक्स दिसत आहेत बघा, अशा महाभयंकर. इथं अशी वाय शेप क्रॅक दिसते, ही इथं वाय शेप क्रॅक दिसते. काय म्हणजे कितीतरी ठिकाणी इथं आपल्याला काय दिसत आहेत, तर पूर्णतः क्रॅक्स दिसत आहेत. हे जे काही सॅनिटरी वेअर्स आहेत ते गळून जात आहेत. हे बघा इथं दिसतंय का, हे काय झालंय, कुठं ना कुठं हे गळायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे ते नीट फिट तरी केलेले नाही आहेत रादर सुरुवातीलाच, किंवा नंतर त्याच्यामध्ये गळती चालू झालेली आहे. त्यामुळे हे इथं काम करणं पण अवघड आहे. आता इथं बघितलं आपण तर हा बिल्डिंगचा कितवा मजला आहे, हा जवळपास बिल्डिंगचा 8वा ते 10वा मजला आहे. आणि या ठिकाणी बघा की किती बेकार कंडिशन दिसते आपल्याला या सगळ्या युनिटची. त्यानंतर आपल्याला सगळ्यात आवडीचा आपला विषय दिसतो, हे क्रॅक्स दिसत आहेत बरोबर आहे का. बघा हे इकडे विंडोच्या खाली आलेत का, तर हे मटेरियल सेपरेट झाल्यामुळं हे सेपरेट मटेरियलसाठी अशा वेगळ्या पद्धतीच्या क्रॅक्स येतात. हे बघा प्रत्येक ह्याच्या खाली येतात. ही तर फोडून परत बसवली, ही फोडून परत बसवली, ही फोडून, ह्या 3 परत बसवलेल्या दिसत आहेत. याही बसवल्यात पण तरीही त्या क्रॅक्स केलेल्या नाहीत. आता नॉन स्ट्रक्चरल क्रॅक्स आहेत या, कारण की या मोस्टली वॉलला आलेल्या क्रॅक्स आहेत. तर तुम्ही बघितलं तर काय आहेत, वॉलला आलेल्या ह्या सगळ्या क्रॅक्स आहेत. आणि ह्या सगळ्या काय मग नॉन स्ट्रक्चरल क्रॅक्स आहेत. पण मेनली सॅनिटरी युनिटच्या जवळ असल्यामुळे ह्याला काय असतो, तर धोका खूप जास्त असतो बरोबर आहे. सोबतच हे पोळं या ठिकाणी दिसतंय छानपैकी, म्हणजे कोणी काम करत नाहीये. अजून एक यात महत्वाचा कॉम्पोनंट आपल्याला दिसतोय तो आहे की, तो कॉम्पोनंट आहे हा एसीचा डक्ट आहे बघा. म्हणजे एसीची आतली जी काही हवा बाहेर ट्रान्सफर होती तर ती ह्याच्या थ्रू होती. तर तिथंही बघा हे कसं त्याचं काम केलेलं आहे. प्लास्टरिंग करून हे पुन्हा बसवलेत. म्हणजेच काय, तर एकतर ते गळत आहेत किंवा बसवताना ते चुकीचे असे बसवले गेलेले आहेत. इथंही बघा ट्रॅप्स हे कसे तोडलेत परत बसवलेत. सगळ्या फोटोजमध्ये तुम्हाला दिसतील. म्हणजे आपण हे मेनली ऑब्झर्व करायला लागतात. हे दुसऱ्या बिल्डिंगवर जाऊन ह्या बिल्डिंगचे फोटो आपण काढलेले आहेत की कशा पद्धतीने आपण एखादी बिल्डिंग बघताना तिचं व्हिज्युअल ऑब्झर्वेशन इतकं महत्त्वाचं असतं. आता आतून मला ही बिल्डिंग खूप छान दिसते. या बिल्डिंगमध्ये सगळं मस्त पेंट आहे, सगळं आहे, सगळं एसी आहे, चकाचक आहे बिल्डिंग. पण बाहेरून त्या बिल्डिंगची जर अशी अवस्था असेल की हे बघा एक अख्खं हे सॅनिटरी युनिट इथं हे ह्या फ्लोअरला, हे किती विचित्र वाटतं हे. इतक्या सुंदर बिल्डिंगचं याचा मी पुढचा फोटोही तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये दाखवेन की पुढून बिल्डिंग कशी दिसते आणि आफ्टर हे फोटो बघितल्यानंतर त्याच्यामधले फॉल्ट्स आपल्याला कसे दिसत आहेत. हे दोन्ही काय होईल आपल्याला लक्षात येईल. हे अशा अस्पेक्ट्सनी आपण पूर्ण बिल्डिंग काय होतं तर बघत असतो. ठीक आहे, आता परत आपण असंच मागं जाऊ, हे सगळं जे काय आहे इंक इरेज करू.
आणि बघू आजच्या चॅप्टरमध्ये आपण आज काय काय बघितलेलं आहे. तर व्हिज्युअल अस्पेक्ट्स ऑफ व्हिज्युअल ऑब्झर्वेशन फॉर डॅमेज डिटेक्शन, आणि सोबतच की कोणते कोणते असे पार्ट्स असतात. तर व्हेरिफिकेशन ऑफ ओरिजिनल ड्रॉइंग सांगितलं मी तुम्हाला की ड्रॉइंग्स आणि हे मॅच झाले पाहिजेत आपले. त्यानंतर आयडेंटिफिकेशन ऑफ रिमार्केबल चेंजेस, आयडेंटिफिकेशन ऑफ फिजिकल स्ट्रक्चरल डॅमेजेस सांगितलं तुम्हाला. स्ट्रक्चरल पार्ट कुठले, नॉन स्ट्रक्चरल पार्ट कुठले. स्ट्रक्चरल कुठले, फाउंडेशन, स्लॅब, बीम, कॉलम. नॉन स्ट्रक्चरल ह्या चौघांनी व्यतिरिक्त जे काय आहेत ते नॉन स्ट्रक्चरल आहेत सगळे भाग. बरोबर आहे, हे काय आहेत सगळे नॉन स्ट्रक्चरल आहे. देन आयडेंटिफिकेशन ऑफ नॉन स्ट्रक्चरल ऑब्झर्वेशन लोकेशन ऑफ हनीकॉम्बिंग सांगितलं तुम्हाला. हनीकॉम्बिंग काय असतं तर स्ट्रक्चरल कॉम्पोनंटमध्ये अशी गॅप राहून गेलेली असते कॉन्क्रीट भरायची. कशामुळे तर सेग्रिगेशन ऑफ कोर्स अँड फाईन ॲग्रिगेट, या कोर्स आणि फाईन ॲग्रिगेट वेगळ्या झाल्यामुळेच काय होतं तर असं हनीकॉम्बिंग तयार होतं, कित्येकदा गॅप राहून जाते. आयडेंटिफिकेशन स्ट्रक्चरल कॉम्पोनंट डेव्हिएशनचा एक फोटो दाखवला होता की अशा पद्धतीने डेव्हिएट झालेला आहे हा बीम. का तर वरचा जो लोड आहे तो कॅल्क्युलेट करताना चुकला किंवा नंतर त्याच्यावरती एक्स्ट्रा लोड आलेला आहे, त्यामुळे स्ट्रक्चर काय झालेलं आहे तर डेव्हिएट झालेलं आहे. ही कशामुळे क्रॅक आलेली आहे तर रेन्फोर्समेंटला गंज चढल्यामुळं ही क्रॅक आलेली आहे. ह्याच्यावरचं कॉन्क्रीट धडामदिशी एका दिवशी पडून जाईल, ह्याच्यामध्ये माती वारं सगळे जाऊन जाऊन काय होईल तर ही क्रॅक खूप ब्रॉड व्हायची शक्यता आहे. देन ऑब्झर्वेशन ऑफ मॉस व्हेजिटेशन ग्रोथ, ह्याचं एम सिग्निफिकन्स सांगितला. समजा जर ही वॉल आहे आणि ह्याच्यामध्ये हे झाड असं उगवलं, असं असं हे झाड काढू, हे झाड उगवलं तर काय ह्याच्या मुळांसोबत आतली जी काय भिंत आहे ती कमकुवत होत जाते, आणि ही भिंत कमकुवत झाल्यामुळे काय होतं तर त्या ठिकाणी तो पूर्णतः प्रभाव पडून स्ट्रक्चर काय व्हायला लागतं तर खराब व्हायला लागतं. नंतर ऑब्झर्वेशन ऑफ सॉईल कंडिशन. सॉईल कंडिशन इथं आपण बघतोय की कशा पद्धतीने जी काही सॉईल आहे ते काय झाले आरलेली आहे बघा, या फरशा आरून गेलेल्या आहेत जमिनीमध्ये व्यवस्थित. इथंही बघितलं तर क्रॅक्स गेलेले आहेत, आणि साईडची ही जमीन वरती आहे. बरोबर आहे का, म्हणजेच काय की खालची जी काही कंडिशन आहे मातीची ती व्यवस्थित नाही आहे, नॉट वेल कॉम्पॅक्टेड और सॉइल बिअरिंग कॅपॅसिटी इज व्हेरी पुअर. त्यासाठीच हे अजून एक एक्झाम्पल दिलं की कसं हे मार्श किंवा दलदलीचा भाग आहे, आणि या दलदलीच्या भागामध्ये अशा पद्धतीने स्ट्रक्चर उभा केलेलं आहे, आणि साधारण जेव्हा ही पाण्याची पातळी वर खाली होईल तेव्हा ह्याच्यावर काय परिणाम येईल तर काय होईल, जर फाउंडेशनच सेट नाही झालं तर त्याचा काही यूज नाही. त्यामुळे सॉईल कंडिशन इज मेन थिंग. लिकेज इन सॅनिटरी युनिट. सॅनिटरी युनिट म्हणजे आपलं बाथरूम आणि संडास, तिथं होणाऱ्या पाण्याच्या म्हणजे येतं जातं नळासाठी पाणी, त्यावेळी तिथं होणारे जे काही पाणी बिअरअप करण्यासाठी, तर त्यावेळी काय होतं तर इथं आपलं वॉटरप्रूफिंग खूप महत्त्वाचं असतं. क्रॅक्स ऑन बिल्डिंग्स हे असंच एक दिलेलं आहे, आणि यामध्ये आपण हे एक्झाम्पल्स दिलेले आहेत की कशा पद्धतीनं हे असं प्लंबिंगचे युनिट्स वगैरे खराब झालेले असताना हे काम केलेलं आहे, रादर हे क्रॅक्स कसे फील केलेले आहेत. तर आता या ठिकाणी आपण हे लेक्चर थांबवतोय, खूप लेंदी करत नाही आहे हे लेक्चर. जर हे लेक्चर्स तुम्हाला आवडत असतील तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रांबरोबर हे लेक्चर शेअर करा तुम्ही, त्याचा तुम्हालाही खूप चांगला फायदा होईल पेपरमध्ये ॲज वेल ॲज साईटवर सुद्धा. तुम्ही जेव्हा जाल त्यावेळी सुद्धा तुम्हाला ह्या सर्व गोष्टींचा फायदा होईल, अशा पद्धतीने हे लेक्चर्स डिझाईन केलेले आहेत. साधारण जेव्हा तुम्ही जाल, आता बरेचसे लोक रिनोव्हेशनमध्ये येत आहेत, कारण की बरेचसे काय आहेत, बऱ्याचशा बिल्डिंग्स आता झालेत 50 वर्ष सर्टिफिकेट लागत आहेत, त्यामुळे काय केलं तर रिनोव्हेशनचं काम सारखं सारखं चालूच राहतं. मग हे काम सतत चालू राहिल्यामुळे काय होतं की आपल्या हाताला काम तर मिळेलच आफ्टर डिप्लोमा, डिग्रीचीही वाट बघायची गरज नाही. अशा पद्धतीने हा जो काही सब्जेक्ट आहे तो खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळं खूपशे बारकावे घेऊन ह्या लेक्चर थ्रू मीही बराचसा डाटा कलेक्ट करत राहतो, सारखं तो डाटा इम्प्रूव्ह करत राहतो. काही आदल्या चॅप्टरमध्ये मिस राहिला किंवा आदल्या लेक्चरमध्ये तो मिस झाला माझ्याकडून पॉईंट, तर मी तो परत पुढच्या चॅप्टरमध्ये मुद्दामून कव्हर करतो किंवा एक्स्ट्रा एक्सप्लेनेशन सकट मी कव्हर करतो. त्यामुळे तुमचाही मला असाच सपोर्ट मिळू दे.
अशी माझी इच्छा आहे. थँक्यू.